केला आहे। देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारताविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला। भारताच्या लोकशाहीवरचा आणि घटनात्मक संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला पाहिजे यासाठी ज्या काही आंतरराष्ट्रीय शक्ती काम करत आहेत त्यांच्या आणि राहुल गांधी यांच्या विचारसरणीमध्ये कोणताही भेद नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। राहुल गांधी यांनी काल हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचं सांगत निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली। या ठिकाणी लवंगी असते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलंय। काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्फ केलेला फोटो दाखवलाय असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेला आहे। त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली, वोटर तिथेच सापडले। त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं काम चाललेलं आहे, कुठेतरी हा अजेंडा, हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत, या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे। त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे। ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीने तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत। यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला। मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे